खोपोलीत युवा सेनेचा शानदार उपक्रम। स्वर्गीय मंगेशआप्पा काळोखे यांच्या स्मरणार्थ आमदार चषक स्पर्धा सुरू। नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांच्या हस्ते स्पर्धेचे आयोजन। खोपोली भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खोपोलीत एका भव्य क्रीडा सोहळ्याचा थरार सुरू झाला आहे। स्वर्गीय मंगेशआप्पा काळोखे यांच्या पवित्र स्मरणार्थ युवा सेना खोपोली शहर आयोजित आमदार चषक भव्य फुटबॉल स्पर्धेचे आज ऑगस्ट 15 रोजी दिमाखात उद्घाटन करण्यात आले। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तीर्ण मैदानावर ही स्पर्धा सुरू झाली आहे। खोपोली शहराचे नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महोत्सवाचा नारळ फुटला। यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरपालिकेचे विविध सभापती, माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच शिवसेना आणि युवा सेना खोपोली शहरचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि फुटबॉलचा थरार यामुळे मैदानावर कमालीचे चैतन्य पाहायला मिळत आहे। उद्घाटनपर सामन्यापासूनच खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले। स्थानिक तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेला पहिल्याच दिवशी खोपोलीकर आणि खालापूर तालुक्यातील फुटबॉल प्रेमींनी प्रचंड गर्दी करत उदंड प्रतिसाद दिला। खोपोली युवा सेनेने पार पडलेला हा शानदार उपक्रम याचे नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे व उपस्थितीत मान्यवरांनी कौतुक केले आहे। युवा सेनेला की एखादा कार्यक्रम करत असताना त्याच्या पाठीमागे शक्ती युक्ती बरंच कराव्या लागतात आणि मेहनत करावी लागते आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्या युवा सेनेच्या सर्व शिलेदारांनी केलेलं आहे। मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना की प्रत्येक बुकेपासून शालपासून सन्मान चिन्हापासून आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याचा हे महत्त्वाचं आहे, कारण की हल्ली मनभेद सर्वात जास्त सांभाळायला लागतात आणि मानपान जास्त सांभाळायला लागतात आणि ते त्यांनी सांभाळलेलं आहे आणि ते कार्यक्रम यातच यशस्वी झाला असं मला मी समजतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आमदार साहेब निश्चितच उपस्थिती लावणार आहेत। आज 15 ऑगस्ट असल्यामुळे आमदार साहेबांना भरपूर कार्यक्रम आहेत, परंतु युवा सैनिकांना मी सर्वांना सांगतो, पदाधिकाऱ्यांना, की आपली आता शक्ती फुटबॉलचं एक चांगलं ग्राउंड लावण्यामागे आमदार साहेबांच्या आपल्याला पाठिंबा लागणार आहे। आम्ही एक 10 ते 15 CR पर्यंतचा एक DPR तयार करतोय चिंचोली ग्राउंडसाठी, की जेथे एक अद्ययावत फुटबॉल ग्राउंड असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, रनिंग ट्रॅक। संदीपचं आणि माझं त्या बाबतीत बोलणं झालं। मध्ये एक शिष्टमंडळसुद्धा येऊन गेले होते, माझे सहकारी जे काय बांधकाम सभापती असतील, CO साहेब असतील, उपाध्यक्षसुद्धा त्यांच्या एरियामध्ये 5 एकरची त्यांना लँड अवेलेबल झालेली आहे नगरपालिकेची, त्यातसुद्धा त्यांना एक अद्ययावत असं चांगलं क्रीडा संकुल बांधायचं आहे। तर खऱ्या अर्थाने मी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आश्वासित करतो की या येत्या 2 ते 3 वर्षात एक अद्ययावत आपल्याला क्रीडांगण 100% खोपोलीकरांना दिसेल आणि ह्यात मोठी जबाबदारी ही आपली युवा सैनिकांची असणार आहे आणि त्याचं क्रेडिटसुद्धा आम्हाला युवा सैनिकांनाच द्यायचं आहे। त्यामुळे त्यांनी दर 15-20 दिवसांनी 1 महिन्यानी नगरपालिकेत येऊन त्याचा पाठपुरावा करावा, की जेणेकरून युवकांना एक चांगला संदेश देता येईल की युवा सैनिकांनी आपल्या क्रिकेटसाठी फुटबॉलसाठी एक चांगलं योगदान आपल्यामार्फत दिलेलं आहे। मी जास्त काही बोलत नाही। आपल्या जेव्हा इलेक्शन झाली त्यात आपल्याला इलेक्शनच्या 1-2 वर्षाआधी आपल्याला अमोलभाई जाधव आपले स्वर्गीय यांचं निधन झालं। त्यानंतर आपला सहकारी मित्र मंगेशजी काळोखे याची निर्घृण हत्या झाली। मंगेशची आठवण नेहमी येतच राहते, कारण की मंगेश हा आप्पा तळागाळातला कार्यकर्ता होता। ताई त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहेत। आजसुद्धा त्यांनी एक चांगलं शिबिर आयोजित केलेलं आहे, त्यांना आम्हाला भेट द्यायची आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो या 15 ऑगस्ट निमित्तानं। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।